नमस्कार. नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत माननीय श्री प्रदीपजी झणझणी साहेब हे आपल्या सोबत आहेत. तर झणझणी साहेब, माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार दीपक चव्हाण यांचं नाव विधानसभेसाठी आज पुढे केलेलं आहे आणि त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे आमदार गटासाठी. तर तुम्हाला काय वाटतं? सुळशीमधील सभेत कोरेगावमध्ये, उत्तर कोरेगावमध्ये एक 2-4 दिवसापूर्वी झालेल्या सभेत अजितदादांनी तसं डिक्लेअर केलेलं आहे. रामराजे साहेबांनी त्यांची इच्छा, त्यांनी ते उमेदवार म्हणून दीपक चव्हाणांनाच उमेदवारी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे तेच उमेदवार आहेत आता. परंतु मागील 3 महिन्यापासून जनतेमध्ये जी भूमिका होती की आता फलटणचा आमदार बदलायचा आहे, ह्या भूमिकेला मग तो परत छेद बसल्यासारखं झालेलं आहे. आता ही उमेदवारी म्हणजे जनतेच्या भूमिकेला छेद दिलेला आहे. दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जनतेच्या भूमिकेला छेद दिला असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. जनतेच्या मनातला आमदार आता वेगळा आहे. जनतेला दुसरा आमदार पाहिजे, काम करणारा आमदार पाहिजे, स्वतंत्र स्वयंभू निर्णय घेणारा आमदार पाहिजे, वेगवेगळं म्हणजे अशी कामं झाली पाहिजेत. ते आपण आता तुम्ही मागेही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये वगैरे. तर त्याप्रमाणे ती आता जनतेची भूमिका आहे, ती आम्ही घेऊन पुढे चाललोय आणि आम्ही लढणार आहे. येणाऱ्या इलेक्शन निवडणूक येतेच, आता लागेलच एवढ्यात. परंतु त्याच्या अगोदरपासून आमचंही काम सुरू आहे, जोमात सुरू आहे काम. आणि ह्यावेळी जनतेला आम्ही 100% न्याय देणार आहोत, यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, श्रीमंत रामराजे यांनी जो दिलेला उमेदवार आहे दीपक चव्हाण, हे इथून पुढे काम करतील का त्यांनी काम केलं नव्हतं, काय असं वाटतं तुम्हाला? नाही, जनतेनंच सांगितलंय ना. आता तुम्ही बघता एक चॅनल सगळीकडे बाईट घेताना फिरतोय, त्या चॅनलमध्ये लोक सांगतायत त्याच्यामध्ये आम्ही आमदारांना बघितलं नाही, आमदार आम्हाला दिसले नाहीत गावात. हे लोक बोलतायत. आपण काय अपेक्षा ठेवायची त्याच्याकडून? जनतेची जी अपेक्षा असेल त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी किंवा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल. आता आम्ही शिवसेनेत, मी मागे होतो, आता 10 वर्ष मी तालुका प्रमुख म्हणून, 7 वर्ष तालुका प्रमुख म्हणून होतो, 10 वर्ष शिवसेनेत होतो. एकंदरीत कार्यकाळ माझा. मी आता मध्ये राजीनामा दिला. प्रजागट म्हणून आम्ही आता काम करतोय इथं. प्रजागटाचा प्रमुख म्हणून ज्यावेळी आम्ही काम करत असतो त्यावेळी जनतेचा सेवक म्हणून आम्ही काम करत असतो. आम्ही इथं सांगतो की आम्ही कोण नाही, आम्ही कोण आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत. म्हणजे सेवक म्हणूनच आम्ही काम करतो. हे कार्यालय इथं उभारलं, हे कोणासाठी? ही लोकांसाठी. लोकांनी इथं आलं पाहिजे, त्यांच्या समस्या घेऊन, त्यांच्या समस्या आम्ही सोडवायला इथं बसलेलो आहे, सेवक म्हणून बसलोय. ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि ही जनतेची भूमिका असेल की आमदार बदलायचा आहे, तर ते आमच्यासाठी, आम्ही त्यासाठी, त्या जनतेसाठी कटिबद्ध आहे. नक्कीच आपण कटिबद्ध आहात. परंतु तुम्हाला वाटतंय की रामराजे यांनी दिलेला उमेदवार आहे हा, तुम्हाला त्या उमेदवाराला तुमचा विरोध आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, विरोध असण्याचं कारण नाही अजिबात. म्हणजे व्यक्तिगत अजिबात विरोध नाही. ते कधीही माझ्या मनाला कधी शिवलं नाही ती गोष्ट. विरोध असेल तो विचाराला असेल, विरोध असेल तर तो अन्यायाला असेल. परंतु व्यक्तिगत विरोध करण्याचा काही एक संबंध नाही माझा कुणालाही. रामराजे साहेब असतील, नाही तर आमदार साहेब असतील, तो विषय नाही. मी जो लढतोय तो जो विकास झालेला नाही, जो जनतेची भूमिका आहे त्या बाजूने मी लढत आहे. त्याच्यामुळं हा एक विचार आहे जनतेचा, त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीने आम्ही लढत चाललोय. तिथं हे निवडणुका असतात ते लोकशाही पद्धतीने लढवले जातात. विरोध असतात तर ते राजेशाही ज्यावेळी काळ होता त्यावेळी त्या लढाया वगैरे होत होत्या, तर तसा विरोध असायचा. पण आता तसा विरोध राहिलेला नाहीये. हे इलेक्शन झालं, निवडणूक झाली की हातात हात घालून एकामेकाचं अभिनंदन करून, चांगला लढला, चांगले प्रयत्न केले, ह्या अभिनंदन जिंकलं म्हणून ह्या गोष्टी होत असतात. ह्याच्यामध्ये तो तसा टोकाचा विरोध करायचे काय कारण नाही कोणी, आणि मी करत नाहीये. त्या गोष्टी विरोधाच्या म्हणून नाहीयेत, तर ह्या विचाराच्या म्हणून ह्या गोष्टी आहेत. नक्कीच विचाराच्या गोष्टी आहेत. अनेक वर्ष आपण शिवसेनेमध्ये पण चांगलं काम केलेलं आहे, आज जनतेने सुद्धा फलटणच्या पाहिलेलं आहे. तर तुम्ही राजीनामा दिल्यानंतर आज तुमची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार का आहे त्याच प्रजा गटाचे इथून पुढे तुम्ही काम करणार? काय असेल आपली पुढची भूमिका? मी आताच्या रविवारीच
आत्ताचा रविवार होता ना की 1 तारीख किती होती त्याला, मला वाटतं 30 तारीख होती काहीतरी, 29 असेल. रविवारी मी आत्ताच्या जाहीर केलेलं आहे की मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली घटस्थापने दिवशी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहे हे मी जाहीर केलंय. मला काय कोणाला लपून छपून मला प्रवेश करण्याची गरज नाही. जरी कोणी काय म्हणत असेल की रणजितदादांची दहशत असते, त्यांची 13 नंबर खुली वगैरे वगैरे, काय विकृत माणूस, कुणी काही म्हणत असेल, मला काही घेणं देणं नाही. मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्याबद्दल की ती व्यक्ती कामाची आहे, त्यांनी त्यांच्या कामाची चुरूक मागील 2.5 वर्षात दाखवून दिलेली आहे, ते आपण बघतोय. त्याच्यामुळे हे बघा, मला परिणामांची तमा आहे आणि मला माहित आहे की मी ज्या पक्षात प्रवेश करतोय, ज्या नेतृत्वामध्ये मी प्रवेश करतोय रणजितदादांच्या, तो व्यक्ती मला माहित आहे. मला बाकीचं काय घेणं देणं नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे वैचारिक लढाई आहे, ह्याच्यामध्ये डावपेच असतात. लोक म्हणत असतात की बाबा हे 13 नंबरची खुली आहे, त्यांची दहशत आहे हे, पण तसं नाहीये. हे लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. हे पोचवायचं आता भाजपमध्ये रणजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर हे काम आम्ही करू 100%. नक्कीच आपण निर्णय घेतलेला आहे भाजप या पक्षामध्ये जाण्याचा. तर अनेक पक्ष आहेत, अजितदादांचा पक्ष असेल, त्यानंतर शिवसेनेमध्ये राजीनामा दिलेला जाईल. पण तुम्हाला का असं वाटलं की आता भारतीय जनता पार्टीमध्येच आपण प्रवेश करावा म्हणून? मुळात मी तुम्हाला सांगतो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्वीपासूनची युती आहे आणि इथं विचार जर कुठले जुळत असतील तर ते इथं जुळतात. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्यावेळी रणजितदादांना खासदार केलं त्यावेळी आम्ही सुद्धा त्या प्रक्रियेत होतो आणि एक जीवाने आम्ही पळत होतो. दुसरी गोष्ट, जरी शिवसेना भाजप वेगळी झाली तरीही आम्ही आमच्या पद्धतीनं महाविकास आघाडीत होतो आम्ही, तरी सुद्धा आम्ही त्यांना विरोध करत होतो. त्यावेळी त्यांच्याकडून आम्हाला कधी विरोध झाला नाही कुठल्या गोष्टीचा. उलट त्यांच्याकडून चांगल्या कामाबद्दल एक परतफेड म्हणून त्यांनी 2-3 वेळा मला फोन करून सांगितलं, कोणतीही निवडणूक नसताना, की प्रदीप काही लागलं तर सांगत जावा. म्हणजे एवढं आदमीनं अगदी कोणी विचारत नाही, विरोधकाला सुद्धा विचारलं पाहिजे माणसाने की बाबा तुमचं काय काम असेल तर सांगा. आम्ही सुद्धा इथे कार्यालयात बसतो, वेगवेगळ्या पक्षाचे लोक येतात अडचणी घेऊन, आम्ही कधी विचारत नाही तू कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा, अजिबात विचारत नाही. तो आला की त्याची समस्या, आणि आपण निवडणूक 15 दिवस चालते, 15 दिवसाच्या नंतर हे सगळे विषय सोडून द्यायचे असतात आणि एकमेकांसाठी आपण खरंच आदराने आणि प्रेमपूर्वक संबंध राहिले पाहिजेत आपले सगळ्यांचे. तर ते रणजितदादांच्या मध्ये मला दिसले. त्यांनी निवडणुकीच्या अगोदर मला बरेच 1-1.5 वर्ष अगोदर 2-3 वेळा फोन केला, काही लागलं तरी सांगत जावं, तुमचं काम चांगले, सामाजिक काम करताय तुम्ही. पण ज्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी मला त्यांनी एकही फोन केला नाही. म्हणजे मला त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासारखं आहे की ज्यावेळी माणूस निवडणूक नसताना फोन करतो पण निवडणूक असताना फोन करत नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ अजिबात दिसत नाही, व्यक्तिगत स्वार्थ. ही एक गोष्ट आहे नमूद करण्यासारखी की आम्ही ज्यावेळी विचार करतो की बाबा आपण रणजितदादांच्याकडे प्रवेश करायचा, का करायचा आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येत असतात आणि त्याचा विचार आम्ही गांभीर्याने करत असतो. आणि तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारला प्रजा गटाचं काय वगैरे, मागाशी विचारलं, मला उत्तर द्यायचं राहिलं. प्रजा गटाचं हे जे काम आहे हे सुद्धा लोकांच्यासाठी, तो जनतेसाठी गट एक विचार म्हणून उघडलेला आहे. त्याचं काम जनतेसाठी ते तसंच सुरू राहील आणि मला वाटत नाही दादा त्याच्यामध्ये काही बदल करायला सांगतील, कारण ती व्यक्ती कामासाठी आहे आणि लोकांच्या कामासाठी ती कधी अडथळा आणणार नाही ही मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे तो प्रजागटही अगदी त्यांच्याशी आम्ही बोलून घेऊ आणि तो प्रजागटही चालू राहील ही शंका नाही माझ्या मनामध्ये काही त्याच्याबद्दल. भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपली पुढची भूमिका, उदाहरणार्थ आता समजा पुढे आता ह्या लागतायत निवडणुका लागतायत, पुढच्या पंचायत समिती लागते, ZP जिल्हा परिषद लागतायत, यामध्ये आपली पुढची जेव्हा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्या तिकिटाची आपली मागणी असणार आहे का, काय तसं डोक्यामध्ये आपली संकल्पना आहे का? मी कोणत्याही तिकिटासाठी वगैरे कशासाठी जात नाहीये. एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी इथं शिवसेनेत जरी होतो तरी फक्त एकमेव निवडणूक लढलोय आणि महाविकास आघाडी असताना सुद्धा आम्हाला त्या महाविकास आघाडीत सामावून घेतलं गेलं नव्हतं. शिवसेना म्हणून एकटे आम्ही लढलो होतो, स्वतः स्वबळावर लढलो होतो आणि
जेमतेम 125 सदस्य ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो होतो. पैकी 64 सदस्यांनी भरघोस मतदान केलं होतं आणि हे कामाची पावती आहे आपल्या. त्याच्यामुळं इथं कुठल्या तिकिटासाठी आपण जात नाहीये हे तुम्हाला 100% सांगतो. आणि जो येईल आमची बांधिलकी कोणाशी आहे? फलटण तालुक्यातील जनतेशी आहे. त्याच्यामुळं हा विषय तिकिटांचा वगैरे काही येत नाही. कामासाठी इथं आहे. बघा, शिवसेनेतून अपघाताने मला बाहेर पडायला लागले, नाहीतर माझ्या जन्मात मी ह्या शिवसेना सोडली नसती. हे फलटण तालुक्यातला कुठलाही माणूस सांगेल. हे अगदी 100% खरं आहे. अपघाताने बाहेर पडलोय तर आता जायचं कुठं? तर मग रणजित दादांसारखा एक युवा नेतृत्व इथं चांगलं दिसतंय काम करताना. शमशेर दादा आहेत आणि त्याच्यामुळं ते खांद्याला खांदा लावून आम्ही आता इथून पुढे 100% त्या पद्धतीनं काम करणार आहे. कुठली तिकिटाची वगैरे काही अपेक्षा नाही. रणजित दादा ठरवतील तेच धोरण असेल आणि तेच तोरण असेल. नक्कीच आपलं कार्य आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की आपण डीपी असतील, शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील, लाईटचे काय प्रश्न असतील, ते आपण शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सोडवलेत. आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर असं काय नेमकी घटना घडली? असं काय घडलं की शिवसेनेमधून आपल्याला बाहेर पडावं लागलं? असं काय झालं या आम्हाला सांगितलं बरोबर. आता तो बराच मोठा इतिहास आहे बरं का. ते सांगायचं म्हटलं तर आपली बाईट तिथंच संपून जाईल सगळी, त्याच्यातच संपून जाईल ती सगळी. मी मागील एका प्रेस घेऊन त्याच्यामध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आणि हे बघा, शिवसेना ह्या पक्षावर माझं प्रेम मरेपर्यंत राहील, त्याच्यात काही शंका नाही. पक्षप्रमुखावर सुद्धा माझं प्रेम राहील. बाळासाहेब ठाकरे तर आमच्या हृदयात आहेत. शिवसैनिक जो एकदा तयार होतो ना शिवसैनिक निष्ठेने, तो कुठेही जाऊ दे जगाच्या पाठीवर, त्यातला शिवसैनिक कधी मरत नाही. म्हणजे जे ध्येय आहे लोकांची कामं करायची, ते ध्येय कधी संपत नाही. आणि 10 वर्ष मी ह्या शिवसेनेत काम केलंय. मी जाताना कृतज्ञ का व्हावं हे मला पटत नाही. जे माझी खरी बाजू की मला जे सांगावंच वाटतं लोकांना की 10 वर्ष जर एखाद्या झाडाने तुम्हाला सावली दिली, तर त्या झाडाने जर तुम्हाला तिथनं जर तुम्हाला एखाद्या काही इतर कारणामुळे तुम्हाला बाहेर पडावं लागलं असेल, तो भले त्याच्यात आपला दोष नाही काय, असू द्या ठीक आहे, पण इतर कारणामुळे मला बाहेर पडायला लागलं, परंतु मी त्या झाडाला का दोष द्यावा? ज्याची सावली मी घेतली, मीही त्या झाडाला खत पाणी घातलं, इथं मी त्या पद्धतीने मलाही जेवढं प्रयत्न करायचे पक्ष वाढवायचा मी केलेला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याचे सगळे पुरावे सगळीकडे सोशल मीडियावर आहेत, विषयच नाही काय. त्याच्यामुळं माझी पूर्णपणे ह्या पद्धतीनं माझी काम करण्याची पद्धत असणार आहे. नक्कीच झणझणी साहेब, आपण आता भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जाण्याचा आता प्रयत्न आणि तो आता जाहीरच केलेला आहे आपण या साथी न्यूज चॅनलच्या माध्यमातून. तर आपलं इथून पुढील काम चांगलं असंच व्हावं, इथून पुढील काम चांगलं व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो. तो इथं थांबतो. आपण साथी न्यूज मीच्या युट्यूब चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.